गुड मॉर्निंग. वेलकम टू क्लास सेकंड मराठी. उजळणी रिव्हिजन. सो डिअर स्टुडंट्स, मागच्या भागात आपण ऐची मात्रा व ऐची मात्रावाले शब्द वाचन कसे करायचे व ते कसे लिहायचे याचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण ऐची मात्रावाले वाक्य वाचन कसे करायचे ते पाहणार आहोत. सो डिअर स्टुडंट्स, व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? ह्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? तर एक माणूस आहे आणि तो बैलाला काहीतरी देत आहे. काय देत आहे बरं? तर वैरण. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ड्राय ग्रास ऑर हे. तर ह्या माणसाचं नाव आपण गणू ठेवूया आणि त्यावरून त्याचं वाक्य बनवूया. गणू बैलाला वैरण घाल. बैल मीन्स बुल आणि वैरण मीन्स ड्राय ग्रास ऑर हे. रिपीट आफ्टर मी. गणू बैलाला वैरण घाल. नेक्स्ट, ह्या चित्रात तुम्हाला कोण दिसत आहे? विच दिस बर्ड? तर मैना बर्ड. हा कुठला पक्षी आहे? मैना पक्षी. हा पक्षी तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिला असेलच. तर मला सांगा, ह्याचा आवाज कसा असतो? ऐकायला कसा वाटतो? तर खूप छान वाटतो आणि स्वीट अँड सॉफ्ट व्हॉईस असतो. असाच अजून एक पक्षी असतो. कुठला आहे बरं पक्षी? त्याचा आवाज देखील खूप स्वीट अँड सॉफ्ट असतो. तर बरोबर कोकिळा मीन्स कुकू, कोयल. तर ह्याच्यावरून आपल्याला त्याचं वाक्य बनवायचं आहे. मैना गात आहे. रिपीट आफ्टर मी. मैना गात आहे. गात मीन्स सिंग अ सॉन्ग. मुलांनो, हू इज इन दॅट पिक्चर? व्हेरी गुड. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. मुलांनो, हे कोण होते? हे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते आणि ही इज द सायंटिस्ट ऑल्सो. हे खूप हायली एज्युकेटेड पर्सन आहेत आणि त्यांनी आपल्या एज्युकेशनचा दे ऑलवेज हेल्प इच एव्हरीवन. त्यांनी सगळ्यांना मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या शिक्षणाद्वारे लोकांची खूप मदत केलेली आहे आणि लोकांचं कल्याण केलेलं आहे. अँड दॅट्स वाय ऑल पीपल्स आर रिमेंबर देम. म्हणूनच सगळ्या लोकांच्या मनात त्यांचं नाव अजूनही आहे, अजरामर आहे आणि म्हणूनच ते खूप सुदैवी आणि भाग्यवान व्यक्ती होते. सो अशाच प्रकारे विमल नावाचा एक मुलगाही सुदैवी आहे आणि त्याच्यावरून आपण एक वाक्य बनवायचं आहे. विमल सुदैवी आहे. सुदैवी मीन्स गुड लक. इट्स अ बिग पर्सन. ह्या चित्रात तुम्हाला कोण दिसत आहे? तर हा कोण आहे? पायलट आहे आणि हा काय चालवतो एरोप्लेन. मग पायलटला मराठीत काय म्हणतात? वैमानिक. आपलं झालेलं आहे ऐची मात्रावाले शब्द, यामध्ये आलेला हा शब्द वैमानिक. वैमानिक काय चालवत आहे? तर विमान चालवत आहे ना. तर वाक्य बनवा. वैमानिक विमान चालवित आहे. रिपीट आफ्टर मी. वैमानिक विमान चालवित आहे. विमान मीन्स एरोप्लेन. नेक्स्ट, गॉड इज गुड ऑल द टाईम. गॉड म्हणजेच देव आपल्या सर्वांसाठी चांगला आहे. आपल्या सर्वांसाठी म्हणजे जे श्रीमंत आहे, जे मध्यमवर्गीय आहे, मिडल क्लास, जे खूप गरीब आहेत, अशा सर्वांसाठी हा देव चांगला असो. आपल्याला वाटते जे श्रीमंत आहेत म्हणजे देव त्याच्याकडे जास्त पाहतो किंवा देव त्यांच्यावर जास्त कृपा करतो. असं देव कधीही कोणामध्ये भेदभाव करत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. तर देव हा सर्वांसाठी चांगला असतो. तर म्हणूनच एक वाक्य बनवणार आहोत. देव हाच गरिबांचा कैवारी आहे. रिपीट आफ्टर मी. देव हाच गरिबांचा कैवारी आहे. कैवारी म्हणजेच त्यांची हेल्प करतो, त्यांच्यावर लक्ष देतो. सो डिअर स्टुडंट्स, हे ऐची मात्रावाले वाक्यवाचन तुम्हाला 5 वेळा करायचं आहे आणि मराठीच्या वहीत हे वाक्य लिहायचे आहेत. थँक्यू स्टुडंट्स. गॉड ब्लेस यू.